गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम जिस्पा. आज आपला राईडचा 9वा दिवस आहे. आपण आज जाणार आहोत जिस्पा टू मनाली. 100 किलोमीटरचं अंतर आहे. 2-3 तासात कवर करणार आहे आपण. आज शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे सगळ्यात अख्ख्या ट्रिपमधला. सो आज थोडे लेट उठलेत सगळे. 10:30 वाजलेत. आम्ही रेडी झालो आता निघायला आणि आता भेटूया राईडवर. फार राईड आपण निघालो जिस्पाच्या टेंटमधून परत एकदा बाईकवर. आजचं डिस्टन्स 100 किलोमीटर जिस्पा टू मनाली. जास्ती ऑफरोड वगैरे नाही आहे, रस्ता सगळा चांगला आहे. आज आपण अटल टनल वगैरे क्रॉस करणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल. रात्री आलेलो या रस्त्यावरून. खूप डेंजरस वाटत होतं आणि ते आहेच तेवढे डेंजरस. एका साईडला पूर्ण खाई आहे, दरी आहे आणि एका साईडला डोंगर आहे. रस्ता पण छोटा खराब रस्ता आहे. वरती यायला आमचं कॅम्प होतं, हिमालयन मिडवे कॅम्प, जिथे आम्ही काल रात्री राहिलो होतो. येताना खूप अंधार झालेला. सो आम्ही खूप टेन्शनमध्ये वर चढलो. कारण काय होतं इथे लाईट जरा कमीच होता. आता दिवसा कळते की खूप डेंजरस दरी आहे एखादी. आज आपला तसा ग्रुपसोबत राईडचा लास्ट डे. आणि मनालीला राईड संपणार आहे. तिथून आपण गाडी शिफ्ट करणार. मग वॉल्वोनी वॉल्वोनी दिल्लीला जाणार आणि मग तिथून फ्लाईटने पुणे. सरळ रस्त्याला लागला आपण मनाली हायवेला. आपल्या रिसॉर्टपासून आपल्याला सरळ 100 किलोमीटर मनालीपर्यंत घेऊन जातो रस्ता. मस्त रोड आहे. बघूया आता कसं आहे. आपली जर्नी चालूच आहे. आम्ही आता केलॉंगमध्ये पोचलो आहे. केलॉंग हे मनालीनंतरचं मोठं गाव आहे हिमाचलमध्ये. बरंच ऐकलं होतं केलॉंगबद्दल. आज पास होते केलॉंगमधून. त्यामुळे छोटं मीडियमचं असं गाव आहे केलॉंग. प्रॉबेबली हा आपला शेवटचा फ्यूल ब्रेक असेल या ट्रिपचा. आपली गाडी टोटल ट्रिपमध्ये 1700 किलोमीटर चालली आहे आत्तापर्यंत. 1777. मस्त झालं आहे ट्रिप आत्तापर्यंत. थांबलं आता इथं केलॉंगला फ्यूल पंपवर. कोण दिसत नाही आहे फ्यूल भरणारा. सगळे लाईनीत थांबलेत आमचे ग्रुप मेंबर्स. आपला फ्युलिंग ब्रेक झाला आहे. आम्ही काय 300च टाकलं कारण आपल्याला मनालीला पोहोचून मग बाईक शिफ्ट करायची आहे. सो जास्ती काय फ्यूल टाकून मतलब नाही कारण ट्रान्सपोर्टमध्ये जास्ती फ्यूल ठेवायचं नसतं. लागलं तर घेता येईल मनालीमध्ये बॉटलभर मिळतं आणि नाही लागलं तर वेल अँड गुड. छान असा ब्रिज आहे. दोन्ही साईडला टिबेटियन फ्लॅग्स आहेत. टिबेटियन फ्लॅग्स पण एकदम पॉझिटिव्ह वाईब्स देतात. आपण आपल्या गाडीला पण बांधलेत खारदुंगला टॉपला.
आम्ही अटल टनलमधून बाहेर पडलो. प्राजक्ताने गाडी चालवली आज अटल टनलमध्ये. मस्त झाला आता हा डायरेक्ट सोलापूरला. आम्ही आता सोलांग व्हॅली क्रॉस करतोय. सोलांग व्हॅलीला 2019ला आलो होतो मी, तेव्हा संपूर्ण बर्फ असायचा इथे. या स्की रिसॉर्टला तर खतरनाक बर्फ होता. आपण इथे हे केलेलं आठवतं आहे का, स्नोचे ॲक्टिव्हिटीज केलेल्या इथे खाली आम्ही या गार्डनमध्ये. आणि तुफान म्हणजे स्नो असायचं इथे सर्व. आणि आता एकदम रिकामं आहे. आम्ही मागच्या वर्षी एप्रिलमध्ये आलेलो सेम डेट्सला, तेव्हा पण इथे स्नो नव्हता. ग्लोबल वॉर्मिंग खरं रिअल आहे की कधी आपण या पॉईंटला स्नो बघितलेला आहे 3-4 वर्षांपूर्वी, आणि नंतर आता स्नो नाही दिसत या पॉईंट्सला. फार म्हणजे डेंजर आहे ग्लोबल वॉर्मिंग. खूप सुंदर दिसायची सोलंग व्हॅली अख्खी व्हाईट व्हाईट. आता ही ग्रीन चांगलीच दिसते आहे. ऑब्वियसली तो एप्रिल होता, हा ऑगस्ट आहे. पण मी एप्रिलमध्ये पण मागच्या वर्षी आलो होतो, तेव्हा पण इथे स्नो नव्हता. पहिले इथपर्यंत स्नो असायचा, खालपर्यंत असायचा. पण आता बऱ्यापैकी स्नो वरती गेलेला आहे. मनाली एंटर केलं आहे आज 100 किलोमीटरची राईड करून. आपल्या या ब्युटिफुल राईडची मनालीमध्ये हॉटेलला पोचून सांगता होणार आहे. म्हणजे आम्ही अजून मनाली फिरणार आहे, व्हिडिओ चालूच राहील. पण आपली राईड जी आपण चालू केलेली ती इथेच थांबणार आहे. फायनली या वंडरफुल ट्रिपचा शेवटचा स्टे आपला हॉटेल कलिंगा ग्रँड आपण पोहोचलेलो आहे. एवढी मस्त मोठी ट्रिप आपण सक्सेसफुली केलेली आहे. हो डन. बंद करू का? टोटल 1850 किलोमीटर ऑलमोस्ट. आणि लेह लडाख ट्रिपची गाडी बंद.